All right, I think we are live. We'll just wait for a couple of seconds for people to join us. Hello. I am slowly going to initiate just welcoming everyone. एक 2-5 सेकंद घेऊयात आणि मग सुरू करूयात. All right, so great. We'll just आपण थोडंसं सुरू करू आणि हळूहळू लोक जॉईन होतील. Maybe a couple of seconds. So, hi everyone. My name is Aditi, and I would like to welcome all of you for this wonderful yet another session of Tuesdays with. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही हे करण्याचा प्रयत्न करतोय. We are trying to invite some very interesting friends that we have across spectrum and having this interesting conversation with each of them. So we started with Professor Ram Gopal Bajaj, Dr. Shamala Vanarase, Tobias Biancone. Then a couple of months ago, we also had Dr. Dipti Gangnaone with us. And last month, we had Anand Agashe. So the idea is to just involve and initiate a conversation which is across fields, across generations, different concepts, different ideas. And today we have two fabulous ladies with us, both of my favorite. मी फार काही यांच्याबद्दल बोलणार नाहीये कारण की ते काम मी नंदिताकडे देणार आहे. माझी खूप छान मैत्रीण, a fabulous performer, both on stage and on screen, Nandita Patkar, and she's going to be talking to yet another favorite performer, Sushma Deshpande. So thank you so much, both of you. आणि मला खूप भारी वाटतंय, खूप मजा येते आणि I look forward to your conversation and this chat and this wonderful evening of Tuesdays with. So Nandita, I'm going to give it to you. Hello. Hello. Thank you, Aditi. Thank you so much. All right. A big hello and big welcome to all you wonderful people who have joined us on IPAR's page today for this wonderful series called Tuesdays with. And today we have a very, very interesting and especially my favorite person who's seen so much of life, who is so full of life that you can talk to her about anything in life. And I know theater being her favorite topic, but still. So we have a very happening actor, writer, director, Sushma Deshpande, ज्यांना आम्ही सगळी जण खूप प्रेमाने सुषमाताई म्हणतो. वेलकम सुषमाताई. थँक यू. थँक यू. कशा आहात? मी एकदम प्रश्न काळ कोविडचा असून मी एकदम छान आहे. हो. आणि मी ऍक्च्युली म्हटलं आपण आपल्या इंटरव्ह्यू पण नाही, हे खूप आपलं इन्फॉर्मल गप्पा सेशन आहे आणि त्याची सुरुवात आपण सगळ्यांचा सध्याचा जिव्हाळ्याचा विषय जो काही आहे लॉकडाऊन, सो त्याच्यापासूनच करूया की तुम्ही एरवी इतकं काय काय करत असता, सतत कामात असता, सतत बिझी असता. सो लॉकडाऊन कसा होता तुमच्यासाठी? लॉकडाऊन जे आहे ते पॉझिटिव्हली घ्यायचं असं आपलं ठरलंय की नाही, तर त्याच्यामुळे त्या पद्धतीने खूप पॉझिटिव्हली घेऊन मी लॉकडाऊन मध्ये खूप सारं लिहिते आहे. गोष्टी लिहिल्या आहेत, काही वेगळं काहीतरी लिहायचं राहिलं होतं त्याचं लिखाण झालेलं आहे. काही एका जवळच्या व्यक्तीच्या पुस्तकाचं काही काम करायचं होतं ते झालेलं आहे. नंतर आता सध्या मी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बरोबर कोविडचं डॉक्युमेंटेशन करते. त्यामुळे खरं म्हणशील तर एकदम पॅक प्रोग्राम आहे. सुट्टी असं पण तसं काही नाहीये खास सुट्टी बाकीची. आणि एकदम शिस्तबद्ध कार्यक्रम चालला आहे. कॉम्प्युटरच्या समोर बसून काहीतरी बनवणे चालू आहे सतत. कधी काहीतरी बरं, कधीतरी काहीतरी फारसं बरं नाही, असं सगळं चाललं आहे. त्याच्यामुळे एकदम छान बिझी आहे. तर माझ्यातला एक हावरट ऍक्टर जागा झालेला आहे अचानक हे सगळं ऐकून. आणि मला असं विचारायचं की मग आता जेव्हा सगळं ओपन होईल तेव्हा आमच्या पदरात एखादं नाटक पडणार आहे का? नाटक नाही लिहिलंय मी या पिरियडमध्ये. या पिरियडमध्ये मी गोष्टी लिहिल्यात असं ठरलंय. त्यातली एखादी गोष्ट तुला कथाकथनात नक्कीच सांगता येईल, कारण विषय काहीतरी डोक्यात जुने होते आणि ते राहिले होते, तर त्याच्यामुळे लेखन आता या
पिरियडमध्ये मी पूर्णपणे केलेला आहे शांतपणे. त्यामुळे गोष्टी लिहिलेल्या आहेत. सध्या पुन्हा एका छोट्या पुस्तकाचं काम सुरू केलेलं आहे. दर नातवाला एक पुस्तक देते ना भेट वाढदिवसाला, सो त्याचं काम आता सुरू केलेलं आहे. सो असं काहीतरी आपलं एकदम. आणि तुम्ही एक महत्वाचं सांगायला म्हणजे मला सगळ्यांना सांगायला आवडेल पेक्षा फारच इंटरेस्टिंग आहे की सुषमाताईंना खूप वेगवेगळी माध्यमं सतत एक्सप्लोर करायला आवडतच असतं आणि ते इतक्या बिनधास्त नवीन नवीन गोष्टी त्यांना ट्राय करायच्या असतात. सो या दरम्यान त्यांनी एक युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे त्यांचा. सो विसरलेच मी. युट्यूब चॅनल सुरू करायचं असं फार पूर्वी डोक्यात होतं, परंतु आत्ताच्या पिरियडमध्ये युट्यूब चॅनल सुरू करण्याचं कारण असं झालं की संजोत देशपांडे माझी बहीण जी सायकोलॉजिस्ट आहे, तर तिचे पेशंट ह्या वातावरणात जे काही ताणात आले, फारच ताण लोकांना स्ट्रेस आहेच आहे, म्हणजे काही जण तो घेऊ शकत नाहीये, तर त्याच्यामुळे या ह्याच्यात काय करायचं, कुठल्या पद्धतीने या ताणाला सामोरं जायचं, असं प्रत्येकाशी बोलण्यापेक्षा तिने असा निर्णय घेतला की त्यांच्यासाठी म्हणून आपण काहीतरी छोट्या छोट्या फिल्म्स करून द्याव्यात. मग त्या मी माझ्या फेसबुकवर टाकत होते आणि मग त्या फेसबुकवर पुरून लोकांपर्यंत पोहोचत होत्या. पण मग ते इतकं मला एक एक जण मागायला लागले की शेवटी म्हणलं हे सोपं करावं आयुष्य, आणि म्हणून मग एकदम मी एक युट्यूब चॅनल सुरू केला. मकार आदी असं त्या चॅनलचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये मकार आदी मधला म म्हणजे मन आहे आणि त्याच्यामुळे मन, कायदा, राजकारण आदी असा त्याचा हे आहे बेस, आणि त्याच्यावरती सातत्याने थोडंफार काहीतरी चालू आहे. अनघा पेंडसे म्हणून मैत्रीण आहे, तिने खूप त्याच्यात मदत केली, आणि अभिजित तेलगोटे म्हणून एक छोटा मित्र आहे यंग, त्यांनी संपूर्ण तांत्रिक मदत केली. अशा दोघांच्या मदतीने ते काम सुरू केलं. आणि आता सद्यस्थितीमध्ये लोकांना थोडी कोविडची माहिती द्यायला सुरुवात केली मी आता सद्यस्थितीत, कारण ते कोविड पोचलाय आणि त्यांना कल्पना नाहीये जेवढ्या असायला हव्यात तेवढं कोविडच्या संदर्भामध्ये. म्हणून आता ह्या सोमवारपासून कोविडची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, आणि संजोगचे आम्ही असे 20 एपिसोड्स केले त्याच्यावरती. तो असं त्याचं चालू आहे साईड बाय साईड. ते खरं आता रुटीन झालं, त्यामुळे मला ते नवीन नाही लक्षात. हो, म्हणजे कुठलीही नवीन गोष्ट तुम्ही सुरू करता आणि त्याच्यासाठी ते तुम्हाला इतकं अंगवळणी पडतं आणि इतकं पटकन रुटीन होऊन जातं की तुम्ही पटकन निघूनही जातं तुमच्या डोक्यात. ते चालू आहे. ते ऍडिशन एक काम होतं सुरुवातीच्या काळामध्ये. राईट. ओके. सो आपण आता जरा आपल्या सगळ्यांचा म्हणजे माझा तुमचा जिव्हाळ्याचा विषय थिएटर, ह्याच्याकडे मला खूप आहे बोलायला. सो सुषमादी, तुम्ही अगस्तो बॉलचं वर्कशॉप केलेलं थिएटर ऑफ एव्हरेस्ट, सो मला एक तर त्याच्याबद्दल सांगा, कारण की बऱ्याच जणांना माहित नाहीये काय आहे काय नाही, आणि त्याचा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कसा वापर केला हे फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे अगुस्तो बॉल हे ब्राझिलियन गृहस्थ, आता नाही आहेत ते, पण म्हणजे ते ब्राझील मधले आहेत, आणि त्यांनी स्वतः थिएटर ऑफ ऑपरेस्ट ही संकल्पना खरं म्हणजे लोकांच्या समोर मांडली. आणि 2003 साली मला वाटतं मी ते करायला गेले होते. अमेरिकेत त्यांचं होतं वर्कशॉप, आणि मला थिएटर ऑफ ऑपरेस्ट ह्या कन्सेप्ट बद्दल जरा आकर्षण वाटत होतं, आणि तोपर्यंत इंटरनेट आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या होत्या, आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यातून माहिती जी मिळत होती त्यातनं मी करायचं ठरवलं. आणि मी अमेरिकेत एका ठिकाणी जायचं ठरवलं. माझी एक मैत्रीण होती बेटी बर्नार्ड नावाची अमेरिकेमधली, तिला मी हे कळवलं, तर ती मला म्हणाली दुसरीकडे का करतेस, स्वतः बॉल इथे येत आहेत LA मध्ये, तर तू इथे ये आणि कर. आणि खरं म्हणजे ते सगळं, शब्द चुकीचा असेल कदाचित, पण ते सगळं जुगाड जमू शकलं. बेटीने त्याला मला फ्री ऍक्सेस दिला, त्याच्यासाठी एक सावित्रीचा प्रयोग फक्त मला करायला लागला की नाही, आणि मग मी तिथे जायचा निर्णय घेतला, जागा मिळाली, असं सगळंच झालं. आणि बॉल ह्यांच्या स्वतःच्या बरोबर ते वर्कशॉप्स मला करता आले, शिकता आलं. आणि अतिशय साधा माणूस, खूप साधा माणूस असल्यामुळे फारच मजा आली. 2 पद्धतीने त्या थिएटरचा खरं म्हणजे तुम्ही वापर करू शकता. एक तर कुठल्याही समाजाचा पोत कळायला हे वर्कशॉप घेतलं तर तुम्हाला फास्ट त्याचा पोत कळतो, त्याचे वेगवेगळ्या
पद्धती आहेत त्याच्या डिटेलमध्ये मी आता शिरत नाहीत. म्हणजे त्यांनी त्याचे फॉर्म्स वेगवेगळे उभे केलेले आणि थिएटर करणाऱ्या लोकांना सुद्धा अगुस्तो बॉलच्या वर्कशॉपमधनं स्वतःला एक्सप्लोर करणं आणि आपण जे 5 सेन्सेस म्हणतो ते सेन्सेस जास्ती जागृत होण्यासाठी काय पद्धतीने वेगवेगळे गेम्स घेतले जावे हा सगळा भाग त्याच्यामध्ये अगुस्तो बॉलच्या वर्कशॉपमध्ये आपण अनुभवू शकतो. आता मी गेल्या वर्षीच खरं म्हणजे त्या पद्धतीने तालीम थिएटर्सनी मला विचारलं की तुम्ही घ्याल का हे वर्कशॉप इथे मुलांसाठी. तर तालीम थिएटर्ससाठी गेल्याच वर्षी मी हे एक मोठं वर्कशॉप घेतलं अगुस्तो बॉलचं. म्हणजे जवळजवळ 2.5 वर्ष. आता कालच त्या मुलांनी ग्रुपवर टाकल्यामुळे मला माहिती की 21 सप्टेंबरला गेल्या वर्षी सुरू झालं होतं एक वर्कशॉप घेतलेलं. वर्कशॉपला. आणि विपुल महागावकर आणि उज्ज्वल मंत्री असे दोघं तरुण मित्र आहेत. त्यांनी ते ऑर्गनाईज केलेलं होतं पूर्णपणे. आणि त्याला एक ऍक्टो लॅब असं एक नाव दिलं आम्ही सगळ्यांनी मिळून. आणि ऍक्टो लॅबच्या खाली अगुस्तो बॉलच्या ह्याच्याच पद्धतीच्या नुसार काही खेळ आणि हे घेऊन आम्ही ते सगळ्यांनी मिळून एक्सप्लोर केलं. सो म्हणजे तुम्ही नाटकासाठी वापरू शकता. तसंच खेडेगावातल्या बायकांसाठी मी खूप सारे त्याचे वर्कशॉप्स घेतले. खेडेगावातल्या बायकांबरोबर काम करते तर तीच टेक्निक्स वापरून मी ते वर्कशॉप घेतले की ज्याच्यामुळे त्या बायकांना बोलतं करणं हा त्याचा उपयोग होतो. सेक्स वर्कर्स बरोबर मी नाटकं केली तेव्हा सुद्धा त्या ह्याचा उपयोग केला आणि LGBTQ या लोकांच्या बरोबर नाटक केलं तेव्हाही या टेक्निक्सचा उपयोग करून त्यांना ओपन अप करण्यासाठी मी त्याचा उपयोग करून घेतला. तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने ते खरं म्हणजे वापरता येऊ शकतं. तसं असा थोडासा भाग आहे. आणि मी आता तेच म्हणजे आता तुम्ही मेन्शन केलंच आता तुम्ही तेच मेन्शन केलं की LGBT आणि तुम्ही वेश्यांचंही नाटक बसवले. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या सेक्शन्स सोसायटी मधल्या सेक्शन्स बरोबर तुम्ही काम केलेलं आहे. आणि साधं ऍक्टर्स हातात असणं, हातात 4 ऍक्टर्स मिळणं आणि त्यांचं नाटक बसवणं हे कम्प्लिटली वेगळं आहे. आणि LGBT म्हणा किंवा वेश्यांचं नाटक म्हणा तर त्यांच्या बरोबर त्यांच्याच लाईफ मधले एक्सपिरियन्सेस घेऊन त्यांचंच नाटक बसवून त्यांनाच ते सादर करायला लावणं हा एक्सपिरियन्स कसा होता. आणि मला रादर दोघांचंही ऐकायला आवडेल की त्यांच्याकडनं काम करून घेण्याची काढून घेण्याची पद्धत म्हणजे तुम्हाला कसं सापडत गेलं हे. खरं म्हणजे पहिल्यांदा माय मदर द गरवाली हर मालक हिज वाईफ हे त्यांचं पहिलं नाटक आहे सेक्सच्या बरोबरचं. आणि सांगलीच्या संस्था आहे संग्राम नावाची आणि व्हॅम्प वेश्या अन्याय मुक्ती परिषद असं त्याचं नाव आहे व्हॅम्प. या 2 संस्थांनी मिळून ते नाटक करायचं ठरवलं होतं. आणि त्यांनी खरं म्हणजे खूप सारे थिएटर वर्कशॉप्स घेतले होते आणि कोणीच त्यांना दिग्दर्शक मिळत नव्हतं. म्हणून खरं त्यांनी शेवटी मीना शेषू त्यांची जी प्रमुख आहे संग्रामची तिने मला विचारलं की तू येशील का. आणि तिथे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की तिथे कोणीही एक स्त्री दिग्दर्शिकाच असायला हवी होती त्या बायकांना समजून घेणारी. आणि त्यांनी आतापर्यंत तोपर्यंत सगळ्या विविध पुरुषांना विचारलेलं होतं की तुम्ही येऊन नाटक बसवाल. आणि मग मी ते बसवायला गेल्यानंतर सुरुवातीला मीही काही गेम्स थिएटर ऑफ ऑपरेशच्याच पद्धतीने सुरुवात केली. आणि एकूण त्यांचा पोत तुम्ही समजून घेणं म्हणजे त्याच्यापूर्वी मी खेडेगावातल्या बायकांबरोबर केलेले होते वर्कशॉप्स. त्याच्यामुळे काही असे ग्रुप आमच्या ऍक्टिव्हिटीजनी त्यांचा पोत काय आहे त्या काय पद्धतीच्या आहेत हे समजून घेतलं. मग स्क्रिप्ट हातात घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्याचं माझ्या भाषेत बोलायचं तर खूप शिवणकाम मला करायला हवंय. तर ते त्या पद्धतीने मी सगळं केलं. सेट चेंज केला अशा सगळ्या गोष्टी केल्या. पण तू म्हणतेस तो खरं म्हणजे खूपच इंटरेस्टिंग भाग होता त्यांच्याकडनं काम करवून घेणं. आणि त्यांना सांगून त्यांना उभं राहायचं म्हणजे काय माहित नाही, चालायचं माहित नाही. इंटरेस्टिंग भाग असायचं म्हणजे त्यांना ऐकायचं असतं हेच कळायचं नाही. आपलं वाक्य म्हणायचं आणि दुसरीकडे काही बघत बसायचं माग किंवा कुठे काय कर अशा पद्धतीने त्यांच्या ऍक्टिव्हिटी सुरू व्हायच्या. एकमेकांची चेष्टा कर अशा पद्धतीने वागायचे. तर त्यामुळे मी जेव्हा करायला लागले तर त्याचा मी डिटेल सांगत बसत नाही पण एकच छोटासा किस्सा सांगते की त्यात एक छोट्या मुलीचा रोल होता.
आणि ती मुलगी जी आहे ती एक सेक्स वर्करच ते काम करत होती आणि ती 6वी-7वी शाळा सोडलेली मुलगी होती आणि अत्यंत चोख पाठांतर होतं. तिला 4-5 सॉलोलोकीज होत्या, बाकी तिला काही नव्हतं. आणि त्या सॉलोलोकीज म्हणताना तिला तिची धगच यायची नाही. ते मुलीची जी काय आतली धग किंवा आतली तिचा अस्वस्थपणा आहे तो काही केल्या तिचा यायचा नाही. म्हणजे अगदी अस्वस्थपणा होता. मीनाला वाटत होतं मी बदलावी का काय ती मुलगी. मी म्हणलं नाही, अशा नाटकात असं करून चालत नाही, कारण कम्युनिटीची तुम्ही डील करता तेव्हा वेगळं प्रकरण असतं, आर्टिस्ट वेगळं प्रकरण असतं. एकदा तिच्याशी गप्पा मारत बसले होते मी सेक्स वर्कर्सच्या गल्लीमध्ये आणि ते शाळेचे दिवस निघाले आणि ती खूप तिचे वाईट अनुभव शाळेतले सांगत होती आणि ते सगळे अनुभव ऐकताना मला असं झालं की एवढे वाईट अनुभव तुमचे असतात. मी तिला म्हणलं खूप तुला त्रास झाला असेल ना. ती म्हणली हो. म्हणून तिने अत्यंत शिव्या घालून दाखवल्या मला काही, की किती घाणेरडे होते अनुभव. म्हणून दुसऱ्या दिवशी आमच्या तालमीच्या वेळेस मी तिला बाजूला घेतली आणि म्हणलं काल तू मला असं असं सांगत होतीस. ती म्हणली हो. मग तुला तिने घातलेल्या शिव्या दुप्पट केल्या मी स्वतः आणि खूप साऱ्या घाणेरड्या शिव्या घालून असं वाटलं की तुला शिक्षकांबद्दल असं वाटलं असेल ना, तुला खूप त्रास झाला तर तू अशी मनात म्हणलं असशील ना. आणि ते आता मी शिव्या इथे घालत नाही. आणि मग त्या सगळ्या शिव्या ऐकल्यानंतर ती म्हणली हो ताई असंच वाटतं, अगदी असंच वाटतं मला. मी म्हणलं त्या शिव्या डोक्यात ठेव आणि बोलायला लाग बरं. तू डोक्यात ठेव की ह्या शिक्षकाला असं वाटलं, त्याला ते तसं वाटलं. आणि त्यानंतर ती जी मुलगी सुटली फक्त ह्या एका, म्हणजे आता हे मी फार थोडक्यात सांगते, आणि ती जी बोलायला विचारता सोय नाही. म्हणजे प्रदीप वैद्यची मी तेव्हा तिथे मदत घेतली होती लाईट्स आणि सेट करताना. तर प्रदीपला मी सांगितलं होतं की ती कुठेही जाईल, मला सांगू नको ती लाईट मध्ये वगैरे उभी राहिली पाहिजे म्हणून. त्याचं कारण असं आहे की ते शक्यच नव्हतं ना त्या पद्धतीने तिला एका ठिकाणी थांबवणं. आणि लोकांना शेवटी ते त्यांचं जगणं असतं ना, त्या मांडत असतात. तर त्याच्यामुळे हा लाईट घे किंवा हा लाईट सोर्स आहे हे काहीच प्रकार त्यांना माहीत नसतात ना. आणि त्याच्यामुळे ही इथे भिंत इमॅजिन केली तर इथे भिंत आहे हे त्यांच्या डोक्यात नाही येत. आरपार ग्लास ठेवतील तर हे वापरायचं नाहीये हे डोक्यात नाही येत. म्हणजे आमच्या झिरो शोलाच आमची एक जण मधनच आली बाहेर आणि मी म्हणलं का असं केलं तर ती मला म्हणली मग पुढच्या वेळेला मला तिथं थांबायचं होतं तर मी हालायला नको होतं का तिथनं. ती मधनच. तर त्याच्यामुळे त्यांना हा सेन्स नसतो कुठल्याही पद्धतीने करण्याचा. पण स्लोली ते मला शेवटी विचारायला लागले की कशी आहे बॉडी लँग्वेज, बरोबर आहे का वगैरे. त्यातला खरं अजून एक इंटरेस्टिंग भाग सांगते. म्हणजे त्यात एक प्रियकर प्रेयसीचं जोडपं, म्हणजे सेक्स वर्कर बरोबर प्रेम करणारे तरुण मुलं असतात. तर त्यांच्या ह्याच्यामध्ये जमेच ना त्यांना. म्हणजे मी त्यांना म्हणलं शेवटी आता मी तुम्हाला सांगायचं का प्रेम कसं करायचं ते, कुठे हात ठेव काय मी सांगायचं का तुम्हाला, असं मी आरडाओरडा करत होते. तर त्यांचा प्रॉब्लेम होता. तो मुलगा म्हणला मॅडम तिला मी मावशी म्हणतो ना, मावशीच्या बरोबर कसं काय करू असं. हे नाटक आहे, हे खरं जगणं नाही, तर त्यामुळे ती तुझी मावशीच राहणार आहे. सो असे वेगळ्याच पद्धतीचे काही तुम्हाला असे प्रसंग तिथे अनुभवायला मिळतात. पण मी कायमच म्हणेन की अत्यंत इंटरेस्टिंग चॅलेंज आणि अत्यंत इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स आहे माझा तो. म्हणजे आजही तिथल्या बायकांचं माझं कम्युनिकेशन आहे. आणि इनफॅक्ट मलाही आठवतं की आपल्या नाटकाचा एक प्रयोग म्हणून आपण सांगलीला गेलेलो आणि तेव्हा आम्हाला फॉर्च्युनेटली त्यांची रिहर्सल अटेंड करता आलेली आणि त्या सगळ्या बायकांना भेटता आलेलं. तर आमच्यासाठीही तो इतका भन्नाट एक्सपिरियन्स होता त्यांना रिहर्सल करताना बघणं. हम और तुम सबचं तालीम चालू होती तेव्हा दुसऱ्या चालू होती. आणि तोपर्यंत त्या खूप सेट होत्या. म्हणजे पहिल्या नाटकात 24 जण होती, त्या नाटकात 7 होत्या, म्हणजे 7 जणी होत्या. पण आपण आविष्कारला त्यांचा प्रयोगही केला होता नंतर तिथे. आणि मला आठवतं मला असं वाटतं तुम्हाला सेटसाठी पण काहीतरी तुम्ही सेट चेंज करावा लागलेला तुम्हाला विथ त्यांच्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे, असं काहीतरी झालेलं का? नाही, सेट त्यांचा आधीचा जो होता तो मी चेंजच केला होता, कारण तो सेट त्यांचा खाली वर होता. त्यांच्या खोल्या जशा असतात ना, सेट बनवून घेतला होता की खाली एक खोली आणि वर एक खोली, म्हणजे व्यवसायाच्या वर खाली त्यांचं किचन अशा पद्धतीने.
पण ते आपल्या आर्टिस्टना सुद्धा जिना चढणं आणि उतरणं जर तो स्टिफ नसेल तर प्रॉब्लेम होतो. त्यांना काय तुम्ही सांगणार की समोर बसून समोर बघायचंय आणि तुला उतरायचंय खाली, आणि ते हलायचं सेट. बाजूला घेतली मी, सेट पूर्ण चेंजच केला म्हणजे त्या पद्धतीने पाहिजे, सारखी वर नको. आणि त्या खोलीत खूप सारे सीन्स होते, त्याच्यामुळे ती खोली वर ठेवून चालणार नव्हती. त्याच्यात खरं म्हणशील तर असा होता की सावित्री नंतर मी ते नाटक केलंय, त्यामुळे एकपात्री सावित्री तमाशा एकपात्री आणि एकदम नाटकात. आणि ते नाटक म्हणजे बसवताना कॉम्पोजिशन्स, तू कुठे उभं राहशील, तू कसा अँगल असेल, तुझा हात असा वर असेल, इथपर्यंत ते बघायला लागायचं त्यांचं. फार मज्जा यायची. म्हणजे छोट्या 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 गोष्टी फिलिंग तुम्हाला बघावं लागायचं. सो फार गंमत होती त्या नाटकात. म्हणजे ऍब्सोल्यूट बेसिक्स पासून त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सांगणं आणि सगळं. आणि तसंच मला दुसराही अनुभव ऐकायचा आहे, LGBT कम्युनिटी बरोबर जे तुम्ही नाटक बसवलं ते. सो तो एक्सपिरियन्स कसा होता? कारण परत एक वेगळाच आणि त्यांचे एक वेगळेच काय म्हणतात त्याला, मेंटॅलिटी म्हणा, विचार करायची पद्धत म्हणा, वावरण्याची पद्धत म्हणा, सगळंच परत ते त्यांचे घेऊन तुम्ही स्क्रिप्ट केली तयार. हा, तर कुठलाही एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये मी म्हणजे हे नाही केलं. जमीर कांबळे म्हणून मित्र आहे, त्या प्रोसेसमध्ये त्याची हे झाली, तर त्याला मी मदतीला घेतला, कारण तो त्या कम्युनिटीचा भाग आहे. आणि मी त्याला म्हणलं की हे अवघड आहे पूर्ण सगळं समजून घेणं, त्यामुळे तू माझ्या बरोबर असशील तर मला बरं पडेल. मी त्यांच्यातल्याच खरं एकाला विचारत होते अजून, पण तो मुलगा तयार झाला नाही, म्हणून मग जमीर म्हणाला आपण दोघं मिळून करू. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही दोघं जण, तो बाईचा रोल करायचा आणि मी पुरुषाचा, असं आम्ही दोघं कामही करायचो त्याच्यामध्ये. आणि ते करत असताना पुन्हा LGBT आपलं थिएटर ऑफ ऑपरेशनचे वर्कशॉपचे सगळ्या गोष्टी वापरल्या, त्यांना ओपन अप केलं, ते बोलायला लागले. सुरुवात केली तेव्हा त्यांची अशी होती की मी ह्याचा अनुभव सांगेन, त्याचं नाव घेऊन मी त्याचा अनुभव सांगेन, पण ऍट द एंड प्रत्येक जण स्वतःचा अनुभव स्वतःच्या नावानिशी बोलला. गोंधळ असा आहे थोडासा की त्यांच्यामध्ये लेस्बियन, गे, बायसेक्शुअल्स यांच्यापेक्षा पुन्हा ट्रान्सजेंडर ही कम्युनिटी थोडी वेगळी पडते. आणि त्यामुळे एकमेकांमध्ये त्यांच्यामध्ये एक जेव्हा ताण निर्माण होतात एखाद्या काही रिझनसाठी, तर तेव्हा थोडीशी त्याच्यामध्ये गडबड होते म्हणजे हँडल करताना. मला कोणी विचारलं की सगळ्यात अवघड नाटक कुठलं, तर मी सांगेन की LGBTQ बरोबरच. त्या मुलांना एकत्र आली ना की बाहेर कुठे जागा मिळत नव्हत्या तेव्हा ओपन अपला बोलायला, त्यामुळे त्यांनी दंगाच सुरू करायची ती मुलं एकत्र. होतं ते मला त्या पातळीवर कळायचं, कळत नाही असं नाही. तर माझं म्हणणं असायचं की तालीम करा आणि मग मज्जा करा, पण त्यांना म्हणजे वेळ मिळाला की त्यांची मस्ती सुरू व्हायची पूर्णपणे. आणि नाटक करणं त्याच्यात खूप टफ जायचं, म्हणजे अवघड व्हायचं. आणि मग त्या नाटकाचे हार्डली आम्ही एक 6-7 प्रयोग केले असतील फक्त. म्हणले यानंतर तुम्हाला वाटलं आणि तुम्ही केलं तरच मी येईन नाटक करायला, माझा जीवाचा आटापिटा करून मी येणार नाही. आणि नंतर प्रयोग त्याचे फारसे झाले नाहीयेत. फक्त बेटीने फिल्म केलेली आहे आउट लाऊड म्हणून, आणि ती फिल्म असल्यामुळे खरं म्हणजे त्याच्या नोंदी सगळ्या नाटकाच्या, त्या प्रोसेसच्या नोंदी सगळ्या माझ्याकडे आहेत माझ्यापाशी. तर त्याच्यामुळे का घडतं हे कळूनही नाटकाची म्हणून एक शिस्त तुम्हाला पाळावीच लागते, जी सेक्स वर्करच्या ग्रुपला शिकवता आली की ह्यांना शिकवताना जास्त माझ्या मते मी टफ गेलं. ह्याचं कारण ते बाहेर ओपन अप तेव्हा इतके नव्हते ती मुलं, हे महत्वाचं कारण आहे. आणि म्हणजे जे सेक्स वर्करच्या ह्याच्यात सुद्धा मुलं खूप मस्ती करायची, पण मला आठवते की त्यांचीच मुलं जी आहेत ती पुरुषांचे रोल करत होती, आणि त्यांचीच मुलं ते पुरुषांचे रोल करत असल्यामुळे त्याच्यामध्ये असं घडलं की आता त्यांना दंगामस्ती करायचीच असायची त्या मुलांना. पण जेव्हा कोणी टीव्हीची माणसं आली आणि काही इंटरव्ह्यूज घेत होती माझं, तर मी म्हणलं मला काय विचारताय, ह्या मुलांना विचारा, ह्या मुलांचं कौतुक आहे, कारण ही मुलं ह्या बायकांच्या बरोबर उभी राहिली नसती तर हे नाटक होऊच शकलं नसतं. आणि खरं म्हणजे तो थोडासा टर्निंग पॉइंट होता त्या मुलांचा, की ह्या बाईला आपल्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट आहे. नाही तर त्या मुलांना असं होतं आजपर्यंत की आपल्यामध्ये कोणालाच इंटरेस्ट नाही, अशी एक त्यांची एक भावना असते.
ते संस्थेत काम करत होती वगैरे, पण ती पण खूप मस्ती करायची. आणि समाव मी पाहिलं की त्यानंतर ते जास्त सिरियस झाले आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट जास्त वेगळ्या पद्धतीने वाढली. सो हा सगळाच अनुभव खरं म्हणजे दोन्ही कम्युनिटीजचा वेगवेगळ्या पद्धतीचा असला तरी कम्युनिटी बरोबर नाटक करणं हा इंटरेस्टिंग चॅलेंज मानते मी. मला ह्याच्यावरनच विचारायचंय की थिएटर हे आपल्या सगळ्यांसाठीच खूप म्हणजे थिएटर करणं खूप हिलिंग थेरपी होते आपल्यासाठीच म्हणून. म्हणजे आपण नाटक करतोच ते झालंच, पण आपल्यासाठी पण एक आउटलेट असतो सगळ्यांसाठीच. म्हणजे मला बऱ्याचदा असं होतं की एखादी गोष्ट जी बाहेर नाही मला एक्सप्रेस करता येते, नाटकात न ते सगळं बाहेर पडतं आणि इट इज लाईक एन आउटलेट फॉर मी. सो ह्या कम्युनिटीज बरोबर म्हणजे सेक्स वर्कर्स म्हणा किंवा आणि LGBT ही तर खूपच म्हणजे ते लोकांनी तर काय वेगवेगळं इतकं भन्नाट आणि वेगळंच आयुष्य बघितलेलं, इतकं पेनफुल आणि इतकं वेगळ्या एक्सपिरियन्सेसनी. सो त्यांच्यासाठी ह्या नाटकातनं त्यांना काही मिळालेलं असा म्हणजे एखादा असा अनुभव जो एखाद्याला काय म्हणतात एखाद्यासाठी खूप हिलिंग ठरून गेला किंवा त्या नाटकातनं त्याला खूप ओपन अप होता आलं अशा ह्यानी किंवा ओपन अप होता आलं वगैरे असं. पण मी एक वेगळा अनुभव सांगेन की आमच्यातला एक जण होता आणि त्याच्या घरी तो खूप तरी तेव्हा मुलं ओपन नव्हती आपल्या घरी, काही जण होती पण बहुतेक नव्हती पण. तर त्याच्यामुळे एकाचे आई वडील आपला मुलगा नाटक करतोय म्हणून नाटक बघायला आले आणि तो मुलगा त्याची स्टोरी नाटकात सांगणार होता. आणि मी उत्कर्ष नाटकाच्या वेळेस केलं होतं की नाटकाच्या आधी आम्ही सगळेजण हात धरून एकमेकांचे उभे राहायचो आणि मी तेव्हा सुचेल ते सांगायचे की आमचं जगणं मांडण्यासाठी आम्ही नाटक करतो आहोत आणि मग त्यामुळे आम्ही जीव लावून नाटक करू वगैरे. म्हणजे तुम्हा आर्टिस्ट मंडळींना हे सांगायला लागत नाही, आपण एकमेकांचे हात पकडून ओंकार म्हणले की तुम्ही त्या नाटकासाठी तयार होता. तर इथे ह्यांच्यासाठी म्हणून मी एक प्रार्थना पद्धतीने घ्यायची. तेच मी LGBTQच्या वेळेसही केलं. मग त्याच्यामुळे त्याचे आई वडील आलेत हे कळल्यानंतर आम्ही सगळ्या जणींनी आपण सगळे खंबीरपणे उभे राहू आणि त्याच्या मागे आपण पूर्णपणे उभे राहू अशा पद्धतीने आम्ही सगळेजण बोलत गेलो आणि त्याला सांगितलं की आम्ही आहोत, तू काळजी करू नको. नाटक संपल्यानंतर तो म्हणत होता की बहुतेक मी यानंतर घरी मला जाता येणार नाही अशी परिस्थिती होईल असं त्याला वाटलं. पण त्याचे आई वडील आत आले आणि वडील त्याला म्हणाले की घरी ये, मी वाट बघतो. आणि मग तो गेला घरी जेव्हा, तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा वडिलांनी त्याच्यासाठी आईस्क्रीम करून घेऊन आले होते, ते त्याला आवडतं म्हणून. आणि त्यांनी स्वीकारला त्याला पूर्णपणे, तो आहे तसा. त्याची आई म्हणाली माझ्यासाठी तू माझा मुलगाच आहेस. त्याच्यावर तो म्हणाला होय मी तुझ्यासाठी तुझा मुलगाच आहे, काहीच फरक नाहीये त्याच्यामध्ये. पण त्याच्यामुळे असे खूप सारे प्रसंग येतात, म्हणजे अशा नाटकांमध्ये पुन्हा वेगळ्या पद्धतीने प्रसंग येतात. कम्युनिटीचं नाटक बसवणं हा खरं वेगळाच विषय आहे. ऍक्च्युली म्हणूनच विचारलं की म्हटलं इतका त्यांचे लाईफ इतकं ऑलरेडी डिफिकल्ट असतं आणि त्याच्यातनं त्यांना काय. ओके, आता तुमची फिल्म आजी तुझ्याशी खूप बोलली मी नंदिता. पण हो आपल्या खूप गप्पा झाल्यात आजीबद्दल, पण तरी ते नेहमी किती बोलावं तितकं कमीच. एक वेगळा अनुभव आहे मला खरं म्हणजे. असं कोणीतरी एक हिंदी जगतातला माणूस येऊन मला फुल टाइम काहीतरी एक मेन लीड रोल साठी विचारेल असं माझ्या स्वप्नातही नव्हतं कधी, म्हणजे विचारही केला नव्हता. किंबहुना मी एवढा कधी फिल्म्सचा खरं गंभीरपणे विचारच केला नव्हता की आपण फिल्म्स करू वगैरे वगैरे. आणि देवाशिष मखीजा हा मुलगा ज्याचा तो त्याचा दिग्दर्शक आहे, देवाशिष शोधत आला मला. त्याला जे काम करणारी त्या रोलसाठी स्त्री हवी होती तो शोधत होता आणि त्याला काही केल्या ते मिळत नव्हतं, कारण त्याच्यात त्याला त्या स्त्रीने त्याला जे काही बाकी हवं होतं तो भाग, आणि त्यासह त्यांनी ते पटलं तर तिने मटण कापणं अपेक्षित होतं त्याला फिल्म मध्ये, तिने हाताने मटण कापलं. सो नॅचरली देवाशिषला कोणीतरी इंग्लिश थिएटर मधल्या एका मुलीने माझं नाव सुचवलं आणि मग त्यांनी ते इंटरनेटवर शोधलं. मी त्याला म्हणलं इंटरनेटवर तुला काय मिळणार, फक्त सावित्री इतके फोटो तुला मिळतील. तर तो म्हणाला हो, पण ते वेगवेगळ्या एज मधले मिळाले मला पाहायला.
आणि त्यांनी ते सगळं पाहून प्रॉपर अभ्यास करून त्यांनी माझ्या सगळ्या मुलाखती नेटवर अवेलेबल असलेल्या वाचल्या आणि तो मला भेटला. आम्ही 2 तास गप्पा मारल्या आणि संपल्यावर त्यांनी मला सांगितलं की तू करतेस आजी. संपला विषय. म्हणजे मी एवढंच विचारला प्रश्न, मटण कापशील का? मी म्हणलं गरज आहे का रोलची? तो म्हणला हो. म्हणलं मग कापते. म्हणजे रोलची गरज असेल तर काही प्रश्न नाही. तर हे म्हणणं ठीक होतं. प्रत्यक्ष त्याचा जो शिकण्याचा भाग होता मटण कापण्याचा, तर तो थोडासा हादरवणारा होता. खरं म्हणजे हादरवणारा शब्द माहित नाही मला कितपत बरोबर आहे. पण पहिल्यांदा मला कोंबडी दिली हातात आणि कोंबडी माझ्यासमोर मारण्यात आली आणि मग ती मारल्यावर तिची सटासटा पिसं काढली आणि ते ह्यांनी ठेवली समोर. मला म्हणला कापा. आता सुरी घेतली हातात आणि दुसऱ्या हाताने त्या कोंबडीला पकडणं, भाजी पकडतो तसंच कोंबडीला पकडणं हाताने आणि ती कापणं आणि तिची ऊब मला लागली एक, कारण ती जस्ट मारलेली होती आणि ती ऊब लागल्यानंतर असे क्षणभर मला झालं फक्त. आणि मग मी स्वतःला सांगितलं, सुषमा देशपांडे कापीन सांगितले, तुम्ही मुकाट्याने कापा, जास्त नखरे करू नका. आणि मग मी ती कोंबडी कापली. सुषमा, मी प्युअर नॉन व्हेजिटेरियन असून म्हणजे मला हे सगळं ऐकूनच टेन्शन येते. तर तुम्ही तर प्युअर व्हेजिटेरियन आहात आणि तरी तुम्ही. नाही, मग मी ती कोंबडी कापली तिथपर्यंत ठीक होतं, पण कोंबडी कापल्यानंतर बकरा पूर्ण त्यांनी हलाल केलेला बकरा टांगलेला जो असतो पूर्ण, तर तो अख्खा माझ्या ह्याच्यासाठी मला कापावा लागला. आत कुठे काय अवयव आहेत हे मी समजून घेतलं. आतला कुठला भाग आधी कापायचा असतो हे शिकवण्यात आलं. आणि ते खरं म्हणजे इतकी ह्याची होती पूर्णपणे. आमचा जिष्णू भट्टाचार्य म्हणून डीओपी जो होता तो म्हणला मी नाही शूटिंग करू शकत. त्याने असिस्टंटला उभा केला आणि पूर्णपणे दुसरा बकरा पुन्हा ह्याच्यासाठी कापणे आणि करणे हा मटण भाग झाला. पण त्यातला आजीचा रोल समजून घेणं, आजीचा पूर्णपणे त्या नातीची तिची रिलेशनशिप बिल्टअप करणं, देवाशिषने खूप पूर्णपणे डीप विचार केला होता त्याचा. आणि जो मी तुला बोलले आणि मी खूप जणांना सांगते, एक सगळ्यात महत्वाचा भाग की कुठल्याही रोलला तुम्ही बोलत नसता तेव्हा त्याचा मोनोलॉग काय आहे, त्याचा फक्त भावना नाही तर त्याचे डायलॉग्स तुमच्या डोळ्यासमोर असणं अपेक्षित असतं. आणि आजीमध्ये खूप जण खूप कौतुक करतात. मला स्वतःला 2 माणसांची मी आठवण करेन. एक माझा मित्र देबू देवधर आणि दुसरा देवाशिष मखीजा. म्हणजे पहिलं दुसरं असं मी त्याच्यात करत नाही, पण देबूनी मला फिल्म म्हणजे काय आणि फिल्मला काय मुवमेंट असते हे शिकवलेलं होतं. म्हणजे क्लोजला एकदम फास्ट वळू नको वगैरे स्टाईलच्या गोष्टी ज्या असतात छोट्या छोट्या. आणि देवाशिषनी काय पद्धतीने विचार करायचा ह्या कॅरेक्टरचा. आणि त्याच्यामुळे खूप बोलत नाही आजी, पण ती बोलत जरी नसली तरी ती काय बोलते मनातल्या मनात हे डायलॉग मी मनात म्हणायची. म्हणजे आमच्या शॉर्टच्या पूर्वी पूजा चव्हाण म्हणून आमची जी असोसिएट डायरेक्टर होती, ती मला विचारायची, सुषमाताई क्या है मोनोलॉग याद है ना, असं करून ती विचारायची. तर ते सगळे मोनोलॉग्स प्रॉपर पद्धतीने लिहून काढलेले होते. म्हणजे असं नव्हतं मनात आहेत माझ्या आणि आता ती इथे फक्त चिडते, आता इथे ती रागवते, असं नव्हतं. म्हणजे तिला काय वाटलं, तिला धावळेबद्दल असं वाटलं, मला असं वाटलं, त्याची अशी मारते मी, त्याचं जे काही मला वाटणं अपेक्षित आहे त्याला, ते सगळं लिहिलेलं होतं. आणि ते डायलॉग्स मी मनात म्हणायची. तो म्हणाला, तो मला देवाशिष, की तेवढं म्हणलं की ते डोळ्यात दिसतं, काळजीच करू नकोस. हो ऍब्सोल्युटली. कारण की आजी ही खूप कमी बोलते फिल्ममध्ये, ती पूर्ण वेळ तिच्या नजरेतनं बोलतेय. म्हणजे एक नजर जरी उचलली तरी त्याच्यात यू कॅन ऍक्च्युअली रीड द डायलॉग्स की या बाईला काय म्हणायचं. इतकं क्लिअर होतं ते, इतकं क्लिअर होतं ते. म्हणजे मॅजिक होती ती, मॅजिक. आणि पूजाने मला एकदा विचारलं होतं, मी म्हणलं की त्यांनी खूप गोष्टी प्लॅन केल्या होत्या. म्हणजे जसं की त्या नाथ म्हणून माझी काम करणारी मुलगी जी होती शर्वाणी, तर शर्वाणीला भेटवताना प्रॉपर त्यांनी भेट ठरवली, एकत्र आम्ही भेटलो, आम्ही खूप गप्पा मारल्या आधी. आणि जसं खरं नाटकाचं होतं ना, आपण एक ग्रुप होतो तयार संपूर्ण त्या नाटकाचा, एक फॅमिली स्टाईल होतो आपलं, तसं तशा पद्धतीने होतं. आम्ही एक फॅमिली झालो होतो. सुरुवात झाली तेव्हा थोडंसं वेगळं होतं वातावरण, पण मग पुढे आम्ही फॅमिली झालो होतो. तर त्याच्यामुळे सगळेजण एकत्र होते.
आणि शर्वाणी म्हणजे मी पूजाला बोलले ते सांगेन तुलाही की ती माझी नात आहे. म्हणजे मी इमॅजिन असं करत नाही की ती माझी नात असती तर मी तिच्याशी काय वागले असते, तशा पद्धतीने नाही. शर्वाणी माझी नात आहे असाच विचार करून तुम्ही जर आहेत ते डायलॉग बोललात किंवा जे मनात येणारे मोनोलॉग बोललात तर त्याचा उपयोग नक्कीच जास्त होतो. मात्र मी ठरवलं होतं की म्हणजे यू शुड फील की ही माझी नात आहे. त्याच्या मग ते तुम्हाला डोळ्यात दिसायला लागत नाही ही माझी नात आहे एकदा तुम्ही म्हणल्यानंतर. त्याच्यामुळे तो त्याचा उपयोग या पद्धतीने पूर्णपणे झाला होता. आणि देवाशिष फारच कमाल दिग्दर्शक आहे, कमाल दिग्दर्शक आहे. म्हणजे कमाल दिग्दर्शकांमध्ये सध्या जोरात नाव घेतलं जात आहे तो आपला चैतन्य ताम्हाणे जो आहे. ते चैतन्याचं जरा आपण थोडीशी मी आठवण काढते की चैतन्य बरोबर मी एक शॉर्ट फिल्म केली होती आणि ती आम्ही ह्याची चहाची मालकिणीचा एकटीच होते त्या ह्याच्यामध्ये. 6 स्ट्रँड्स म्हणून त्या फिल्मचं नाव आहे. आणि खरं म्हणजे फिल्म शिकायला म्हणून त्यांनी ती चैतन्याने फिल्म केली होती. पण परवाच मी चैतन्याला आता त्याला जेव्हा खूप बक्षिसं मिळाली तेव्हा त्याला मी म्हणलं की मी सांगणार चैतन्य आता लोकांना की मी तुझी पहिली फिल्म मी आहे. ओपनिंग बॅट्समन मी आहे आणि मी एकटीच होते. ही वेगळाच अनुभव होता. त्यालाही त्याही पोराला काय हवंय हे त्याला माहित होतं आपल्याला. आणि आमची अख्खी टीम घेऊन आम्ही गेलो होतो खरं तिकडे मकाईबरी नावाच्या गावाला गेलेलो होतो. तिथे त्यांनी ते शूट केलं होतं पूर्णपणे. त्या टेस्टिंग शिकवण्यात आलं होतं मला तेव्हा काय असतं करायचं. इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स होता तो सुद्धा, खूपच वेगळ्या. आणि मला असं विचारायचंय की तुम्ही इतक्या फिल्म फेस्टिवल्स मध्ये, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स मध्ये गेलेली आहे, तुम्ही तिथे गेलात, त्या ऑडियन्सची रिॲक्शन्स, तुम्हाला कसा होता रिस्पॉन्स तिकडे? प्रचंड रिस्पॉन्स होता. एकतर त्या फिल्मनी मला असं सांगितलं की रेप हा मला वाटायचं की भारतात वाढलेत फक्त, तर तो जगभरातला इश्यू आहे मोठा. होत नाही तसं नाही हे मला माहित होतं. म्हणजे मला नाटकाच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये भेटलेल्या बायका होत्या की ज्यांनी रेपचे एक्सपिरियन्सेस शेअर केले. परंतु सगळीकडे जे प्रमाण वाढतं आहे त्याच्या संदर्भामध्ये एवढ्या चर्चा लोक करतायत आणि त्यामुळे आजी फारच वेगळ्या पद्धतीने स्वीकारला जायचा इंटरनॅशनल लेवल. म्हणजे ऑडियन्स कोणीही असू दे. म्हणजे मी खरं स्क्रीनिंगला नव्हते लंडनला आणि मी नंतर गेले फक्त तिथे एशियन फिल्म फेस्टिवल तिथला जो होता त्याच्यासाठी. तर इतका संपूर्ण तिथला ऑडियन्स म्हणजे पूर्णपणे येऊन म्हणजे त्यांनी पाहून त्यांच्या लक्षात आलं की ही तीच आहे, तर म्हणून येऊन ते बोललेला वगैरे की कमाल लोकांचा रिस्पॉन्स असायचा. म्हणजे लोकांना एकदम ते असं भावतं म्हणतो एखादा की हे असंच करायला हवं होतं. तशा पद्धतीने लोकांना आजी पाहिल्यानंतर. आणि आजही इतकी मुलं मला कॉन्टॅक्ट करतात की आजी पाहायला, मग ते फेसबुकवर कुठेतरी शोधतात, इंस्टाग्रामवर शोधतात, मेसेजेस करतात की आम्ही आजी पाहिलाय म्हणून. तर त्याच्यामुळे आजीचा रिस्पॉन्स एक वेगळा आहे. फक्त मला स्वतःला असा शोध लागला की अरे आपण फिल्म मध्ये पण काम करू शकतो, बरं असं काही वाईट नाहीये, नाटकच करतो असं नाही. तुम्ही का बोलावं? म्हणजे तोपर्यंत मी विचार केला नव्हता. म्हणजे मी सुरुवात करताना देवाशिषला फार वेळा बोलली नंदिता की लक्ष ठेवा, मी लावू करीना, मी नाटक वाढवी ना, असं तू लक्ष ठेव, तू काळजी करू नकोस. मी तर इनफॅक्ट वाट बघते आता सुषमा देशपांडे वेब सिरीज मध्ये कधी येत आहे. नाही, आता असे छोटे मोठे रोल्स वेब सिरीज मध्ये किंवा शॉर्ट फिल्म्स बाकीच्या कुठल्या कोणी लोकांनी केलेल्या अशा गोष्टींमध्ये त्यानंतर कामं केली, काही इव्हन ऍड्स केल्या. तर देवाशिषनी खरं म्हणजे वयाच्या एका वेगळ्या टप्प्यात एक वेगळं नवीन दार मला. ऍब्सोल्युटली. सो थँक्स टू देवाशिष अँड टीम असं मी म्हणते. आणि किती कमाल फिल्म आहे. म्हणजे आय एम शुअर मोस्ट ऑफ द लोकांनी ती बघितली असेल, पण ज्यांनी नाही बघितली तर प्लीज आजी बघा. इट इज अ मस्ट वॉच. नेटफ्लिक्सवर आहे, ही एक्स्ट्राची माहिती आहे, पण प्लीज बघा, मस्त आहे. ओके सुषमा ती, आता मी वेब सिरीज बद्दल बोलत होती, तर तुम्हाला तुमचं बघणं होतं काय असं
वेब सिरीज किंवा आता जे काही चाललंय OTT प्लॅटफॉर्म बद्दल काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे OTT तुम्ही प्लॅटफॉर्म बघताय ग्रेट का आहे, काय? पण म्हणजे मी स्वतः खरं म्हणशील तर नेटफ्लिक्सवर पण नाहीये, अमेझॉनवर पण नाहीये. त्याचं कारण खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आता मला सगळ्यांनी विचारलं 5 महिने एवढी सुट्टी आहे आणि तू का नाही, पण मग मी लिहिलेल्या गोष्टी लिहिल्या नसत्या. म्हणजे तुम्ही त्याच्यात अडकत जाता खूपच, म्हणून मी खरं म्हणजे खूप तिकडे फारसं हे नाही केलं. आणि जसं की आजी मी काही विचार न करता माझ्याकडे आला, तसं काही आलं माझ्यापर्यंत काम तर मी नक्की करीन, ते नाही असं नाही. पण आत्ता या मितीला मी ते पाहत फारसं नाहीये ह्याच्यासाठी. काही फिल्म्स काहीतरी हे करून जुगाड करून बघते, नाही असं नाही, पण मग तुमचं सगळं थांबतं. तुम्हाला वाचायला वेळ मिळत नाही, तुम्हाला फक्त फिल्म्स पाहायला मिळतील, तर ती थोडी शिस्त मला लावायला लागेल स्वतःला. पण आत्ता मधल्या काळामध्ये लिखाणाच्या हेने म्हणून मी जरा दूर राहिले, बंद करून. जसं एखादी गोष्ट लिहित असताना दुसरे विषय पण तुम्ही फार वाचू शकत नाही, मग म्हणजे तुम्हाला रमावं लागतं. तसं मग थोडी गडबड होते ह्या ही फिल्म, आणि मग ते उशिरा रात्री आणि सगळं रुटीन नकोच. मी म्हणलं सध्या बघणार नाही असं नाही, पण बघू. बरं, मला असं विचारायचं होतं, मला हे बरेच जण विचारतात की मग थिएटर मध्ये आपण जे काम करतो ते वेगळं, फिल्म मधलं वेगळं, ऍड्स, आता तुम्ही ऍड्सही करताय, ऍड्स, फिल्म, थिएटर, तर ह्या प्रत्येक वेळी ओके आपण काम करत असतो, ऍक्ट करत असतो, पण एक ऍक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं की हे प्रत्येक ह्याचं आपण स्वतःला कसे मोल्ड करतो त्या मीडियम प्रमाणे? किंवा नाही, जसं मगाशी मी म्हणलं, फिल्मसाठी म्हणून तुम्ही तुमचा श्वास कॅच करणारा कॅमेरा आहे, म्हणजे इतका तुमचा तो छोट्या गोष्टी ते तुम्हाला लाऊड करण्याची गरज नसते. तुम्ही नाटकात जो शब्द अंडर प्ले म्हणून वापरतात, तर तो अंडर प्ले ही नाही, तुम्ही अत्यंत शांतपणे बोला. म्हणजे आता मी बोलते तितकही गरज नाहीये, म्हणजे राईट असेल तर गोष्ट वेगळी. आणि त्यात बाकी अभिनयात काय फरक असतो, शेवटी भावनांमध्ये काही फरक नाहीये. पण मुद्दा असा आहे की तुम्हाला फिल्म करत असताना तांत्रिक गोष्टींचं भान ठेवायला लागतं. अजून ऍडिशन असं आहे की तिथे तू नाहीयेस आणि तू तिथे आहेस असं धरून मला बोलायचं असतं ना. म्हणजे तू इथे चीट कर किंवा या पद्धतीने इकडेच पहा, आणि मग माझी बोलणारी व्यक्ती ती दुसरीकडनं बोलत असते आणि मी तिकडे बघून बोलत माझ्या रिॲक्शन देत असते. असे तांत्रिक गोष्टी ज्या आहेत, त्या तांत्रिक गोष्टीशी तुम्हाला जुळवून घ्यायला लागतं. नाटकाच्या जगामध्ये तुम्ही एकमेकांशी बोलता, खूप लाईव्ह असतो ऑडियन्स, फरक असतो थोडासा. तर त्याच्यामुळे हा तंत्राचा थोडा फरक आहे. बाकी म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही इतकं थिएटर केले आणि आजी करताना तुम्हाला देवाशिषला हे सांगावं लागलं की मला टोन डाऊन कर प्रत्येक वेळी. सो ही आपली इंटेन्सिटी तेवढीच लागते जेवढी आपण थिएटरला लावत असतो. बट कॅमेराला आपल्याला ते हे कॉन्शियसली करणं किंवा इंटेन्सिटी प्रॉब्ली तीच राहील, पण मीडियम प्रमाणे आपल्याला त्याचं कमी जास्त बटन फिरवावं. दया पवारांचं बलूत पुस्तक आहे ना, त्याच्यावरती फिल्म झाली होती आणि त्याच्यात देबू कॅमेरामॅन होता तेव्हा. भास्कर चंदावरकर त्याचे हे होते, दिग्दर्शक होते. त्या फिल्मच्या वेळेस असं झालं की देबूने ते शिकवलं होतं की कसं बघ, तूच बघ म्हणे, मी हलवतो चेहरे आणि तू बघ कसं तुला काय दिसतंय ते. आणि मी ते पाहिलं होतं, ते तुमच्या डोक्यात फिक्स बसतं ना, तसं ते की जर्की कसं वाटतं, जर्क न येण्यासाठी तुम्ही मग त्या इमोशन्स तू म्हणतेस तसं त्याच इंटेन्सिटीने तुम्हाला कंट्रोल करायचे आहेत. त्यामुळे ते नाहीये फरक, फक्त त्या तंत्रामध्ये थोडा फरक जो आहे तो फरक तुम्हाला घ्यायला लागतो. म्हणजे तितकंच तुम्हाला ते जिवंत ठेवायचं असतं आणि ते कॅमेरा ते जिवंतपणा घेतच ना, कॅचच करतो ना पूर्णपणे. नक्कीच आहे, 100% आहे. माझ्याकडे खूपच प्रश्न आहे, मी चालूच राहू शकते अशी प्रश्न विचारत. बट मला टू ऑल द पीपल हु आर लिसनिंग टू अस, ज्यांना कोणाला सुषमाताईंना काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज आम्हाला मेसेज करा, सो दॅट मी सुषमाताईंना ते कन्वे करीन आणि सुषमाताई उत्तरं देतील. बट ओके, तर एक सोनिया तन्नाचा मेसेज आलाय
की मी बघितली आणि हादरले होते. सुषमा म्हणजे आशना, सुषमा आजी आणि आजी, सुषमा तुमच्या नातीचा मेसेज आहे की तिची आजी आणि फिल्म मधली आजी ही एकदमच वेगळी होती असा तिचा मेसेज आलेला आहे. आणि अबोली आठवलेनी तुम्हाला हॅलो म्हटलेलं आहे. ओके, तो लोकांचे मेसेजेस यायला लागलेत मला. आणि हे आपली वेळ बऱ्यापैकी संपत आली, आपली खूप बडबड झाली सॉरी. आणि मला हे सगळं डिस्कशन म्हणजे सुषमाताईंची आपण बोलतोय आणि सुषमाताईंची सावित्री बद्दल बोललं नाही असं नाही होऊ शकत. मला माहितीये, तुम्ही मला म्हटलंय की मी सावित्री बद्दल खूप बोलली आहे ऑलरेडी सगळीकडे, पण मी पण तुम्हाला म्हटलं की सावित्री बद्दल काही बोललो नाही तर सुषमा देशपांडेंचा इंटरव्ह्यू कधीच पूर्ण होऊ शकत नाही. मान्य आहे मला, मी अमान्य करत नाहीये. पण सावित्रीच्या संदर्भामध्ये असे की तिने दिलाय रस्ता आणि त्या रस्त्यावरच चालत मी पुढे आलेले. तिने खरं म्हणजे मला सगळंच दिलंय. म्हणजे नाटक तिनेच एका पद्धतीने माझ्या बरोबर, नाटकाबरोबर जगायला वेगळ्या पद्धतीने मला तिने आधार दिलाय. किंवा ते स्क्रिप्ट लिहिणं असो, ते बसवणं असो, किंवा ते करणं असो, ते नाटक घेऊन जगभर फिरणं असो, म्हणजे भारताबाहेर फिरणं असो, इतर स्टेटमध्ये प्रयोग करताना फार मजा येते. कारण बाहेरच्या स्टेटमध्ये फार कुतूहल असतं. किंवा मग थिएटर ऑफ ऑपरेस्टला फुकट शिकायला मिळणं असो, ही सगळी सावित्री कृपा आहे की मी आत्ताला तेच म्हणणार होती की म्हणजे थिएटर ऑफ ऑपरेस्ट, मग देवाशिषनी तुमचे सगळे, देवाशिषला तुम्ही सापडणं, किंवा एरवीही आपण इतकं बोलत असतो सावित्रीचं देणं तुमच्या आयुष्यातलं की एक तर खूपच आहे, म्हणजे प्रश्नच नाहीये. आणि त्याच्यामुळे तिच्याबद्दल बोलायला म्हणजे असे कित्येक मीटिंग्स लागतील, इतके आहेत खरं म्हणजे प्रसंग. आणि हे आणि ते वेगवेगळ्या पद्धती, गावातले प्रयोग वेगळे, शहरातले प्रयोग वेगळे, परदेशचे प्रयोग वेगळे, इतर स्टेटचे प्रयोग वेगळे, पण वेगळ्या पद्धतीने लोकांचा तुमच्यावरती एक वेगळा विश्वास बसतो सावित्रीचा प्रयोग. आणि त्याच्यामुळे मला तो प्रयोग करणं ही मोठी वेगळ्या पद्धतीची जबाबदारी वाटते. आता फक्त या टप्प्यावर मला असं केलंय, मी सुरुवातीलाच म्हणजे जेव्हा प्रयोग सुरू केला तेव्हाच मी सांगायला सुरुवात केली होती की हा प्रयोग कोणीही कधीही करा, सावित्रीचं जगणं हे काही माझी हे असू शकत नाही, म्हणजे त्याच्यावर माझा हक्क असू शकत नाही. पुढच्या टप्प्यात काही लोक करायला लागले वेगवेगळे पद्धतीने त्याचे प्रयोग. आता एक सोनल पाटील म्हणून मुलगी करते, एक दीपाली जाधव म्हणून मुलगी करते, जे मला माहिती आहे. मला न सांगणारे ही खूप जण आहेत. मला एकच मिनिट सुषमाताई, मला हे खूप आवर्जून इथे सगळ्यांना सांगावंसं वाटतं की सुषमाताई हॅज बीन सो ओपन विथ द स्क्रिप्ट ऑफ सावित्रीबाई की जनरली लोक खूप रिझर्व्ड असतात, कॉन्झर्वेटिव्ह असतात त्यांची स्क्रिप्ट शेअर करायला लोकांबरोबर, पण सुषमाताई म्हणजे इतक्या ओपन असतात सतत की सावित्री करायची बिंदास कर, काही त्याला काही परमिशन लेटर नको, काही नको, ऍज लॉंग एज सावित्री पोहोचतेय लोकांपर्यंत. सो शी इज हॅपी की सावित्री कोणतरी करताय. आणि मला स्पेशली इकडे जसं मी म्हटलं की सावित्रीबद्दल बोलायचंय, पण सावित्रीबद्दल खूप वेगळ्याच मुद्दा बोलायचा आहे की आपण मला प्लीज लोकांशी तुम्ही ऋतुपर्णाबद्दल बोला, कारण की ऋतुपर्णाचा एक्सपिरियन्स इतका म्हणजे मी स्वतः तुमच्याकडनं इतकं ऐकलंय तिच्याबद्दल. तिचा एक वेगळा परफॉर्मन्स बघितलेला आहे मी, सावित्रीचा परफॉर्मन्स नाही बघितलाय, तिचा एक वेगळाच परफॉर्मन्स आयपारलाच बघितलेला आहे. एक्झॅक्टली. आणि ती ज्या पद्धतीने तुम्हाला भेटली आणि त्याच्यापेक्षाही ती ज्या पद्धतीचं थिएटर तिकडे करते आहे ऑलरेडी, की काय परिस्थितीत थिएटर करते, आणि थिएटर इज नॉट अ मीडियम ऑफ एंटरटेनमेंट फॉर हर. ती एक वेगळ्याच पद्धतीने थिएटर वापरते तिकडच्या लोकांसाठी, आणि त्याच्यातनं फार काही पैसे मिळत नाहीये, पण द काइंड ऑफ पॅशन तिच्याकडे आहे ते सगळं करायला. आणि आज तिला सावित्री मिळाली आहे तुमच्याकडनं, तर म्हणजे ते सगळं प्लीज तुम्ही सांगा. मी ऋतुपर्णा आणि शुभेंदू तिचा नवरा दोघं जणांनी खरं म्हणजे कुठल्या तरी एका ऍडव्हर्टाईज साठी वापरायचं आणि नाटक करायचं, त्यातनं पैसे मिळवून एक छोटा प्लॉट घेतला आणि तिथे त्यांनी एक मोठं घर बांधलं, एक छोटं किचन आहे तिथे, आणि तिथे अगदी येतो आणि त्याच हॉलमध्ये ते राहतात, बाजूला स्वयंपाक करतात,
तिथे झोपतात, त्यांची काही मंडळी असतात, असे ते नाटक करतात. कम्प्लीट कमिटमेंट आहे त्यांची, म्हणजे त्यांची कमिटमेंट कमालीची आहे तिथे. तिचा नाटकाच्या तालमींसाठी म्हणून मी स्वतः जाऊन तिथे राहिले तिच्या बरोबर त्या जागेमध्ये. इला दिदी करते ती, बाकीचं काही नाटक करते. म्हणजे तिने ज्या पद्धतीने मला सांगितले का खेडेगावात राहते आमता नावाच्या ती, आणि त्या खेडेगावात तिथे ती राहत असताना आता 13 माणसं असं काहीतरी तिने आकडा सांगितलं होता का 15 माणसं नवीन प्रयोग असला की येतात. तर ही 15 आम्ही जोडली आहेत, ह्या थिएटर करून करून आम्ही ती मिळवलेली आहेत. आणि त्या हळू ती मुलं वाढतील. ती वेगवेगळ्या शाळांमध्ये जाते, तिथे सांगते की मला नाटक करायचंय, तुम्हाला आवडलं तर तुम्ही काही द्या पैसे, नाही आवडलं तर नका देऊ. अशा पद्धतीने ती तिथे प्रयोग करते. ते देतील ते पैसे ती घेते. आणि शुभेंदू तिचे नाटकं बसवतो पूर्णपणे सगळी. आणि सावित्रीचं करावं असं तिच्या मनात आल्यानंतर ती खरं म्हणजे आरती तिवारी म्हणून दुसऱ्या एका मैत्रिणीला भेटलेली होती, आणि आरतीने तिला सांगितलं की तुला त्याची सावित्रीची माहिती हवी असेल तर असं असं सुषमाताईला भेटतो, त्यांना लिही. आणि तिने तिला फोन नंबर दिला होता. आणि मग तिने मला जेव्हा फोन केला आणि मला सांगितलं की मला अशी अशी माहिती पाहिजे, मी तिला म्हटलं मी तुला स्क्रिप्ट पाठवते, तू बेंगॉलीत करून घेते, जास्ती सोपं आहे. खरं म्हणजे स्पॅरोनी नावाच्या संस्थेने त्याचं डॉक्युमेंटेशन केलंय आणि 8 भाषेत ते केलेले, पण त्यात बेंगॉली नव्हती. म्हणून मी तिला म्हटलं तू करून घेते. आशिष गोस्वामी म्हणून तिथले आहेत, त्यांनी ते बेंगॉलीमध्ये केलं. आणि मी तिला स्क्रिप्ट पाठवल्यानंतर तिला खरं म्हणजे ते मला लक्षात येत नाही, पण तिला खूपच त्याचं हे झालं होतं. तू म्हणतेस तसं की स्क्रिप्ट कोणी देत नाही असं तिला वाटलं, आणि इतकं सहज ही बाई आपल्याला स्क्रिप्ट कसं देते. अगदीच माझं नाहीये ग बाई स्क्रिप्ट, सावित्रीचं येते, घे तू आणि कर. तर त्याच्यामुळे मग तिने ते घेतलं. आणि मग त्यातल्या काही थोड्याशा अजूनही मला खरं एकदा जाणं अपेक्षित आहे. या कोविडमुळे ठरलं होतं ते जाणं रद्द झालं माझं. स्क्रिप्टचे तिने केलेले जे काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्यातल्या, तर त्या टेक्निकली जे सावित्री ज्योतिबा बरोबर जाऊ शकत नाही ते तिने करू नये असा थोडासा भाग होता त्यातला काही. तर तो तिला मी सांगितला आहे, पण तो एकदा जाऊन संपूर्ण पुन्हा सगळ्या गोष्टी पुन्हा बघणे हा त्यात थोडासा भाग असल्यामुळे ऋतुपर्णा आता करते. आत्ताच्या काळामध्ये तिने मास्क लावून प्रयोग केलेले त्या मुलीने, आणि वेगवेगळ्या बाहेर जाऊन ती म्हणली कारण थांबणार किती, म्हणून मग तिने मास्क लावून प्रयोग सुरू केले. आत्ताच्या या निसर्ग वादळामध्ये त्यांच्या ह्याची पडझड झाली घराची, तर त्याच्यामुळे ते घर बांधून पुन्हा ते उभं करून पुन्हा तिने प्रयोग आता सुरू केलेले आहेत. अत्यंत कमिटेड टू थिएटर असलेलं ते जोडपं आहे. त्यांच्याबरोबर काही मुलं तिथे असतात आणि खूप मनापासून ते नाटक करतात. तर जसं मी या बाकीच्या मुली म्हणल्या, हे ऋतुपर्णा म्हणलं, तसं माझ्या असं लक्षात आलं महाराष्ट्रात असं होतं की सुषमा कितीही माझ्यापेक्षा चांगलं करणारी जरी मुलगी असली तरी सुषमासारखं नाही करत, कारण ती एक डोक्यात बसलेली असते गोष्ट. मी इतकी वर्ष ते करताय प्रयोग आणि यू आर नोन फॉर इट. म्हणून मी आता ते पुण्यातल्या आपल्या मुंबईतल्या शिल्पा साने आणि शुभांगी भुजबळ यांना दोघींना घेऊन ते नाटक आता जे बसवलेलं आहे, तर ते दोघींना घेऊन बसवलेलं आहे. त्याचे प्रयोग सुरू करण्याला पुन्हा कोविड आडवा आलेला आहे. पण त्याचं पण परत एवढी वर्ष तुम्ही त्याचा एकपात्री प्रयोग करताय आणि आता शिल्पा आणि शुभांगी असं दोघी जणी मिळून करतायत. सो त्याचा एक फॉर्मॅट सांगा ना थोडक्यात आम्हाला. त्याचा खरं म्हणशील तर ते मला दिलं आयदाननी. आपण आयदान केलं आणि आयदान हे पुस्तक आहे शेवटी. आणि आयदान करत असताना जी प्रोसेस झाली होती ते पुस्तक करताना त्याच्यामध्ये नंदिता, शुभांगी आणि शिल्पा अशा तिघी जणी त्या नाटकामध्ये होत्या. आणि ते डायलॉग डिस्ट्रीब्युशन, डायलॉग्स म्हणता येत नाही, पण त्यातलं जे काही हा एवढा भाग तुला म्हणायचा आहे, हा भाग तुला म्हणायचा आहे, डिस्ट्रीब्युशन तेव्हा जे केलं गेलं होतं आयदानच्या वेळेस, माझ्या डोक्यामध्ये काय जे विचार आहेत त्या पद्धतीने, तर ते आयदान आपण एडिट करून आणि ज्या पद्धतीने पूर्णपणे केलं, जसं रामू रामनाथन म्हणतो की सावित्रीचं एक्सटेन्शन आहे आयदान, हे जे खरं आहे तो म्हणतो ते, म्हणजे सावित्रीचं एक्सटेन्शन असल्यासारखं आहे. आणि आजच्या काळात जगलेली असल्यामुळे उर्मिला पवार ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने महत्वाचंही आहे आणि ते तुमच्या जगण्याला जोडलं जातं वेगळ्या पद्धतीने पूर्णपणे. आणि म्हणून आयदानचा अनुभव जो काही होता तो लक्षात घेऊन मला असं वाटलं की दोघींना घेऊन करावं. आणि म्हणून मग मी त्या पद्धतीने विचार करून काय भाग कुणाला द्यायचा, दोघींचं स्ट्रक्चर, दोघींची उंची आणि हा सगळा विचार करून ह्याच्या पद्धतीने तो भाग केला. आणि ते केलं. खरं म्हणजे त्याचं असं ठरलं होतं
त्याचे प्रयोग अजून सुरू झालेले नाहीयेत आणि मी बनारसीला म्हणलो होतं एकदा तू ते पाहावंस असं मला वाटतंय की प्रयोग जाहीर सुरू करण्यापूर्वी. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला वाटतं सुषमा दी आता एकदा तुम्ही त्याचा एक असा आपण जसं आता ऑनलाईन करतोय हे इंटरव्ह्यू सेशन, त्याचा एक ऑनलाईन प्रयोग करायला हरकत नाहीये एखादा. आय डोंट नो, मे बी अ वेग आयडिया बट स्टील, कारण की तो इतका इंटरेस्टिंग फॉर्मॅट आहे की 2च माणसं आहेत आणि ते कधीही कॅरेक्टर्स चेंज करतात आणि तरीही तुमच्यापर्यंत ती कथा पोचते. इतके फ्लुएंटली ते कॅरेक्टर्स चेंज करतात आणि ते अख्खं सावित्री सादर करतात. म्हणजे जे एकपात्री प्रयोग आहे तो आता 2 माणसं मिळून सादर करतात आणि तरीही ती सगळी कॅरेक्टर्स आपल्याला दिसतात. सो खूपच इंटरेस्टिंग आहे ते दोघी जणी जे करतायत. पण ते म्हणजे तोच भाग तुमचा आयदानमध्ये होता. मला आयदानला हो अगदीच इतक्या सहज कसं कॅरेक्टर चेंज करतात. मला वाटलं तो प्रश्न मला पडला नाही कारण मी वर्षानुवर्ष सावित्री करते. मला पडला नाही. पण एक इंटरेस्टिंग किस्सा सांगते ह्याच्यावर, नंदिताचा किस्सा. कॅरेक्टरला प्रत्येक वेगळं काहीतरी पकडणे या ह्याच्यामध्ये शिक्षकाचा रोल करण्यासाठी नंदितानी एक वेगळी स्टाईल चालायची घेतली. पाय थोडासा आणि उर्मिला प्रयोगाला जेव्हा तालीम बघायला का आमच्या प्रयोगाला आली पहिले, तेव्हा तिने मला अत्यंत सहजपणे विचारलं. मला म्हणाली, नंदिताला कसं कळलं ते तसेच चालायचे सर आमचे ते. तो भाग भयंकर इंटरेस्टिंग होता की पण त्याच्यामुळे ती एक वेगळी गंमत असते खरं ते कॅरेक्टर पकडताना आणि या गोष्टी करताना. तर त्याच्यामुळे फार आहे. उर्मिलाचंही खरं म्हणजे आभारच मानायला पाहिजे, तिने आपल्याला हातात स्क्रिप्ट एवढ्या शांतपणे सुपूर्त केलं ते वेगळ्या पद्धतीने. तर खूप आहे आता नाटकात. आपल्या काही लोकांचे मेसेजेस आले आहेत. अश्लेषा गाडे म्हणतेय की माझ्याकडनं खूप मोठं हाय सांग ताईला. अश्लेषा गाडे मला वाटतं जी तुमच्या वर्कशॉप मध्ये होती लास्ट इयर या ऍक्टो लॅब मधली. आशा साठे म्हणतायत की आयदान प्रेक्षकांनाही जबरदस्त अनुभव होता आणि अबोली आठवलेने एक कमाल आठवण काढलेली आहे जी माझ्याही मनात. आता मी असे खूप प्रश्नांमध्ये मला अचानक वाटलं आईला हे पण विचारता येईल सुषमाताईंना. तर अबोली आठवले म्हणतायत की उंबरठा अजूनही आठवणीत आहे. तो उंबरठा वॉज लाईक म्हणजे मला नेहमी उंबरठा लक्षात राहतो की तो जो बोल्ड रोल तुम्ही केला तेव्हाच्या काळात वॉज बाप रे. म्हणजे मला तर प्लीज थोडंसं काहीतरी उंबरठ्याबद्दल बोला प्लीज तुम्ही. उंबरठ्याबद्दल डॉक्टर जब्बार पटेल यांना सॅल्यूट करीन पुन्हा. प्रत्येक दिग्दर्शकाचं जास्तच तसं महत्व त्या ह्याच्यात. तर जब्बार पटेल खरं म्हणजे माझ्या मागे लागलेले. त्यात उंबरठ्यात मी अशी खकडी दिसतेच. तर मी कावेळीतनं उठलेली होते तर मला खूप पथ्य होती म्हणून मी सांगितलं मी काही करणार नाहीये. पण जब्बार पटेल ज्या पद्धतीने तेव्हा अण्णा म्हणून होते त्या खूप माझ्या मागे लागले की तुला बोलवलंय. शेवटी माझे वडील म्हणले जा मुकट्याने, इतका मागे लागलाय तो. मग मी गेले तिथे आणि शूटिंगच्या वेळेस खरं म्हणजे सांगितलं मला जब्बारने असं असं करायचं, असं असं रोल आहे. मी म्हणलं बरं ठीक आहे. आणि मग शूटिंग झालं. शूटिंग झालं मी विचारलं एवढंच करायला एवढं माझ्या एवढंच करायचं होतं. आणि मी म्हणलं काय हे किती म्हणलं मागे लागणं ते. त्याच्यावर जब्बार पटेलांचं विधान महत्वाचं आहे. जब्बार म्हणे मूर्ख आहेस तू, तुला काही कळत नाही. हे कोणीही करू नाही शकत. तुला नाही आहे फिअर कुठली आणि तुला असली इनिबिशन्स नाही आहेत ह्याची तुला नाहीये. मला खरंच तेव्हा कळलं नव्हतं, अजिबात कळलं नव्हतं. आणि मी हे आमचा डायलॉग झालेला आहे त्या काळामध्ये. म्हणजे मला जेव्हा दया पवार अवॉर्ड मिळाला तेव्हा मी सांगितलं, कारण जब्बार पटेल स्वतः स्टेजवर असल्यामुळे माणसाला हे माहिती आहे. आणि खरंच तो रोल पाहून आजही मला कित्येक जण म्हणतात तुम्ही त्याच ना उंबरठ्यात काम केलेल्या. म्हणजे उंबरठा तुम्हाला कोणी विसरूच शकत नाही. उंबरठा मधलं म्हणजे सावित्रीबाई नंतर आली आणि तुम्ही ते ऑफकोर्स, पण उंबरठा मधले तुम्हाला कोणीही विसरू शकत नाही असं ते इतकं म्हणजे बापरे भन्नाट व्यक्तिरेखा होती ती. तर त्यामुळे जरी तो छोटासा रोल असला, जरीही तुम्ही काही बोलला नसला, जरीही फक्त तो सगळा नजरेचा खेळ असला, तरीही सुषमा देशपांडे त्यात ठळक लक्षात राहतात. स्मिता पाटील आमचा सीन शूट केला होता रात्री 3 वाजता. स्मिता पाटील येऊन तिथे समोर, ही काय करते इथे, फोटो काढते.
का? तर ती म्हणजे लेस्बियनचे काढायला मिळणार नाही, त्यामुळे तुमचे काढते. जेवढं घेतलं होतं जब्बारने ते ठेवलं नव्हतं फिल्म मध्ये. त्या काळामध्ये तो विषय तेवढा नव्हता ओपन, त्याच्यामुळे ते नव्हतं तेवढं. कमाल. आपली वेळ संपत आलेली आहे, पण एक शेवटचं जाता जाता जे मस्ट आहे तुमच्या तोंडून ऐकणं, जे आम्ही ऐकलेलं आहे नाटकाच्या दरम्यान तालमींमध्ये, जे गावातल्या बायका तुम्ही इतकं गावातल्या बायकांबरोबर काम केलेलं, तुम्ही स्वतः ते सगळं बारामतीमध्ये राहिलायत आणि ते सगळं मस्त एक्सपिरियन्स केलंय. लहान तुमचं बालपण एक वेगळंच, ती एक वेगळीच म्हणजे छान, त्याच्याबद्दल तुम्ही आपण वेगळं सेशन होऊ शकतं त्याच्याबद्दल. पण जे काही त्या बायका उखाणे घेतात हे तुमच्या तोंडून मला ऐकायचंच आहे, आणि आय एम शुअर की सगळेजण एन्जॉय करतील ते ऐकायला. सो आपण एक जाता जाता हे शेवट, हे नंदिता उखाणे जे आहेत ना, हे बारामतीतले आहेत, म्हणजे हे नंतरच्या खेडेगावातल्या बायकांचे नाहीयेत. तर त्याच्यामुळे हे बारामतीतले उखाणे आहेत, आणि हे बारामतीत आपलं आमच्या वस्तीवरच्या बायकांकडनं मी शिकलेली आहे. तर आपण त्यातले काही, ये सुषमा ते एकदम असं डोक्यावर पदर बिदर घेऊन असं त्या पद्धतीने पहिला छोटा उखाणा घेते, छोटासा. 1000 पानं हातारली, चष्मा आवडा नाही. 1000 पानं हातारली, 500 सुपारी कातारली. 1000 पानं हातारली, 500 सुपारी कातारली. मल्हारीचं नाव ऐकण्यासाठी इमानातनं माणसं उतरली. दुसरा, झुंझुन जुन्यात उभी होती मेहनत, खंचोली अंगात गुलाल, भांगात गुलाल, फटफटीत लवंगा, मुठीत मुठीतल्या गाठीत अडकीत त्याला 3 तारा, घुंगरी 12, आणि मल्हारी बसलं पालखीत, मी घालती शेल्यानी वारा. आता शेवटचा उखाणा. आज मला एकादशीला काय काय आणलं? शेंगदाण्याची चक्की नका मला 9 नारळ 32 किलो 24 रामफळ. भाऊजीनं काय आणलं? भाऊजीनं आणलं 9 नारळ 32 किलो 24 रामफळ. अंजिराचा तोडते दोन, पतीला सांगल कोण? पतीनं काय आणलं? दरक्षाचा घड लईच गोड. मामंजी उठलं, फणसावर चढलं, फणसाचं काढते करा लवंगला तुरा. लवंगची लोंग तोडते, फराला बसली आत्याबाईची लेक. आत्याबाईच्या लेकीचं नाव काय? सकू काय 9 लाख चिकू. काय सांगू तुम्हाला, फराळाची तोड उत्तम तुपात खारका भिजवा, चकुला चोपाळ्यावर निजवा. चोपाळ्यावर अत्तराचा बोला, मल्हारीचं नाव घेते, 1 लाख रुपये तोळा. ओके. इच्छा पूर्ण केलेली आहे मी तुझी. आय लव्ह यू सुषमाताई. थँक्यू सो मच. आय होप कधीतरी तुझ्या कामांबद्दल आता मी तुझी हे घेते मुलाखत. थँक्यू सो मच, आणि थँक्यू टू आयपार की मला त्यांनी विचारलं तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी, कारण की ही म्हणजे माझ्यासाठी ट्रीट असते. आपल्या गप्पा कॅन गो ऑन नेव्हर एंडिंग. एक मिनिट काहीतरी खूप कमेंट्स येत आहेत. अश्लेषा गाडे म्हणते आणखी ऐकायचंय, आणि असे खूप सगळ्यांना खूप लोक ऐकतायत ते तुमचे उखाणे, आणि इट वॉज फन. So thank you so much for this wonderful session, and thank you so much Aipar for giving me this opportunity to talk to Sushma. आणि येस, बोला तुम्हाला काही. काय नाही, आयपार आपलंच आहे, आपणच सगळे आयपारचे आहोत, त्यामुळे खूप 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 सगळ्यांचे आभार. आदिती, तू दिसते थोडीशी आम्हाला तरी चालेल आता. हो आदिती, ओव्हर टू यू, वी आर डन. खरं तर ह्यानंतर काही गरज नाही माझी दिसायची, पण थँक्यू सो मच. तुम्ही दोघी जणी एकत्र असल्यामुळे अजून मजा आली. आणि नंदिता आणि सुषमाताई, अँड अगेन सुषमाताई म्हटलं तसं आपणच आहोत सगळे आयपार, त्यामुळे थँक्यू, मजा आली. आता आपण लॉकडाऊन किंवा काय जे काही कसं काय होतंय बघूयात, आणि प्रत्यक्षात भेटूच. ओके, थँक्यू. बाय बाय. बाय बाय.